Hi students, in last video we learned about the nomenclature in which we see the vernacular names and binomial nomenclature, scientific names. So today we learn about the salient features of five किंगडम्स सिस्टीम ही आपल्याला कोणी सांगितलेली आहे? R.H. विटेकरने. कोणी? R.H. विटेकरने. बरोबर आहे. यांनी ही 5 किंगडम सिस्टीम इन 1969 ला डिस्क्राइब केलेली होती आणि आपल्याला याबद्दल डिटेलमध्ये माहिती आहे. तर विटेकरनी टोटल 5 किंगडम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज ए मोनेरा, second one is a protista, third one is a fungi, fourth one is a plantae and fifth one is a animalia. ओके. तर जनरली आपण 5 किंगडम सिस्टीम विटेकरनी सांगितलेली 1969 मध्ये आपण ती डिटेलमध्ये पाहिलेली आहे, कारण की जे काही हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेली की सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये याच्यामध्ये आपण 5 किंगडम सिस्टीम जी विटेकरनी सांगितलेली ती फायलोजेनिक बेसिसवरती सांगितलेली. तर आपण जे काही 5 किंगडम्स आहेत त्याचे सायलेंट फीचर्स आपण पाहणार आहोत, नेमकं काय काय आहे. ओके. तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय हे आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत आणि प्लांटीसाठी सेपरेट चॅप्टर आहे आणि ॲनिमलियासाठी सेपरेट चॅप्टर आहे. तर सॅलियंट फीचर्स ऑफ द 5 किंगडम्समध्ये सर्वात पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय फर्स्ट किंगडम मोनेरा. ओके. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार कोणते कोणते सॅलियंट फीचर्स आहेत. तर सर्वात पहिल्यांदा सायलेंट फीचर्स आपण पाहतोय. तर मोनेरा, जनरली मोनेरा किंगडम्समध्ये कोणत्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स येतात? तर ते आहेत युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. कोणत्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स येतात? युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. युनिसेल्युलर दे आर दी सिंगल सेल. ओके. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये सिंगल सेल आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिसेल्युलर. आणि प्रोकॅरियोटिक म्हणजेच असे सेल ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा डिफाईन्ड नाही आहे. ओके. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणाऱ्या सेल्सला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक. तर जनरली मोनेरा किंगडममध्ये ऑर्गॅनिझम्स कोणते येतात? युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. सेकंड वन, दे आर omnipresent. They are omnipresent. Omnipresent means generally those organisms are found in everywhere. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनला कोणत्याही टाईममध्ये जर आपण पाहिलं तर हे ऑर्गॅनिझम्स कोणत्याही एरियामध्ये कुठेही आपल्याला भेटू शकतात. ओके. दीज ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन एव्हरीवेअर ॲट अ सेम टाइम सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. तर omnipresent means those organisms are omnipresent means they are found in everywhere at a same time. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये जे काही लिव्हिंग बिईंग्स आहेत ते आपल्याला कुठेही भेटू शकतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? omnipresent. थर्ड वन, few organisms are autotrophs and chemotrophs, but majority of organisms are heterotrophic. ओके. तर आपल्याला त्यांचं नेचर पाहायचं आहे. ओके. तर त्यांच्या नेचरमध्ये जर आपण पाहिलं तर
काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ॲटोट्रॉप्स आहेत और किमोट्रॉप्स आहेत, पण याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर अ हेट्रोट्रॉफिक. ॲटोट्रॉप्स जे की स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करतात. ओके, दे आर प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल फॉर दी observing the light, okay, through the photosynthesis. Chemotrophs, these also the using chemicals to form a food, okay, म्हणजे केमिकलचा यूज करून जे फूड फॉर्मेशन करतात त्यांना आपण केमोट्रॉप्स म्हणतो. हेट्रोट्रॉप्स दे आर डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, जे अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉफिक. तर जनरली मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये काहीच असे आहेत जे ऑटोट्रॉप्स आहेत, किमोट्रॉप्स आहेत, पण मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर अ हेट्रोट्रॉफिक, जे की दुसऱ्यावरती डिपेंड्स असतात. आपण आता जे काही किंगडम्स आहेत त्याचं स्ट्रक्चर बघू. जनरली तो स्ट्रक्चरली कसा आहे. ओके, फर्स्ट सायलेंट फीचर आहे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन मोनेरा. ओके, मोनेरा किंगडममध्ये जनरली युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे इन्क्लुडेड आहेत. त्याचबरोबर दे आर ओमनी प्रेझेंट, म्हणजेच फाउंड इन एव्हरीवेअर ॲट अ सेम टाईम. ओके, कुठेही आपल्याला ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काहीच फ्यू आर दी ॲटोट्रॉप्स अँड किमोट्रॉप्स, बट मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर अ हेट्रोट्रॉफिक. ओके, तर आता जनरल स्ट्रक्चर बघू मोनेराचं. तर याच्यामध्ये हा प्रोकॅरियोटिक आहे. ओके, आपण काय सांगितलं, प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे म्हणजे सिंगल सेल असणार आहे, आणि प्रोकॅरियोटिक आहे म्हणजेच न्यूक्लियस हा डिफाईन नाही आहे. ओके, तर असं जे स्ट्रक्चर आहे ते आपण मोनेराचं पाहूया. प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे म्हणजे सिंगल सेल आहे. ओके, तर सेल वॉल प्रेझेंट आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे. Cell wall, it is made up of peptidoglycan. पेप्टाइडोग्लायकेन. सेल वॉल कशापासून बनलेली आहे, पेप्टाइडोग्लायकेन पासून बनलेली आहे. म्हणजेच काय, पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. कशाचा पॉलिमर आहे, शुगर आणि अमायनो ॲसिड, त्याला आपण काय म्हणतो, पेप्टाइडोग्लायकेन. ओके, तर सेल वॉल कशापासून बनलेली आहे, पेप्टाइडोग्लायकेन पासून बनलेली आहे. पेप्टाइडोग्लायकेन म्हणजेच काय, पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. सेल वॉल, आणि त्याचबरोबर आपण हा प्रोकॅरियोटिक आहे असं सांगितलं. याचाच अर्थ प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा वेल डिफाईन्ड नसतो. तर याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे, DNA इन अ सर्क्युलर फॉर्म अँड मेड अप ऑफ अ सिंगल क्रोमोझोम. DNA is an circular form and form a single chromosome. ओके, याला आपण काय म्हणतो, न्यूक्लॉइड. काय म्हणतो आपण, न्यूक्लॉइड. आणि याच्यामध्ये आणखीन एक आहे ज्याच्यामध्ये DNA स्ट्रक्चर प्रेझेंट असून त्याचबरोबर एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो. In a simple form, it is a circular extra chromosomal genetic element is known as a plasmid. ओके, तर जनरली जो काही पार्ट आपल्याला दिसतो याच्यामध्ये मेन जे स्ट्रक्चर्स आहेत, एक न्यूक्लॉइड जो कि डबल स्टैंडर्ड DNA इन अ सर्क्युलर फॉर्म फॉर्मिंग अ सिंगल क्रोमोसोम इज नोन एज अ न्यूक्लॉइड, and second one is a extra chromosomal genetic element is known as a plasmid. Okay, simple circular in form. And outermost is a cell wall is made up of peptidoglycan. Peptidoglycan means polymer of sugar and amino acids. Then also we see in eukaryotic cell some membrane bound structures in eukaryotic cell, but in prokaryotic cell in Monera they
do not present membrane bound structures like mitochondria, endoplasmic reticulum, etc. ओके, म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स हे प्रेझेंट नसतात. पण जो की कॉमन आहे तो आहे रायबोझोम्स. जनरली रायबोझोम्स हे प्रेझेंट असतात. तर हे जे रायबोझोम्स आहेत ते S टाईपचे आहेत. म्हणजेच युकॅरियोटिक सेल्समध्ये रायबोझोम्स हे 80S चे असतात. तर प्रोकॅरियोटिक सेल आहे. ओके, म्हणजेच याच्यामध्ये जे काही रायबोझोम्स प्रेझेंट आहेत ते कोणते आहेत? 70S टाईपचे आहेत. ओके, त्याच्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन, टेकिंग टू बर्थ ऑफ youngs. Okay, they produce their offsprings is known as a reproduction, in which generally two types of mode of reproduction are present. First one is a asexual and second one is a sexual. म्हणजेच दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन हे मोनेरा किंगडम मध्ये होतात. तर मोनेरा टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत त्यांच्यामध्ये असेक्शुअल और सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होतं. तर दोन्ही मोड ऑफ रिप्रोडक्शन थ्रू ते काय करतात? ऑफस्प्रिंग्सना बर्थ देतात. तर असेक्शुअल टाइप्समध्ये जर पाहिलं तर बायनरी फ्युजन थ्रू अँड सेकंड वन इज ए बडिंग. असेक्शुअल टाइप ऑफ मोड ऑफ रिप्रोडक्शन जो आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे पाहतोय. तर फर्स्ट वन इज ए बायनरी फ्युजन अँड सेकंड वन इज ए बडिंग. बायनरी फ्युजन म्हणजेच काय? जर एखादा ऑर्गॅनिझम, ओके, ऑर्गॅनिझम आहे तर याच्यामध्ये बायनरी, बाय मीन्स टू, ओके, फ्युजन मीन्स कटिंग. तर जनरली याच्यामधून दोन पार्ट्स हे डिवाइड होतात आणि एक सेपरेट ऑर्गॅनिझम हा प्रोड्यूस होतो. याला आपण काय म्हणतो? बायनरी फ्युजन. ओके, बडिंग टाइप म्हणजेच काय? जर समजा हा ऑर्गॅनिझम आहे तर या ऑर्गॅनिझम्सवरती एक बर्ड लाईक ऑफ स्ट्रक्चर येतं आणि जेव्हा तो स्ट्रक्चर मॅच्युअर होतो तेव्हा तो तिथून रिप्लेस होतो. म्हणजेच तेव्हा आपल्याला मदर ऑर्गॅनिझम अँड देअर ऑफस्प्रिंग हे आपल्याला दोन्ही भेटून जातात. त्याला आपण काय म्हणतो? बडिंग. म्हणजे बर्ड प्रोडक्शन होऊन त्या बर्डपासून ज्यावेळेस तो मॅच्युअर होतो त्यावेळेस तो कट होतो आणि तो सेपरेट होतो आणि दिस इज ऑल्सो अ न्यू ऑर्गॅनिझम. त्याला आपण काय म्हणतो? बडिंग टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तर जनरली असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन होतं ज्याच्यामध्ये बायनरी फ्युजन अँड बडिंग. असेक्शुअलमध्ये आपण दोन बघितले, पण सेक्शुअलमध्ये वन टाईप ऑफ सेक्शुअली the mode is a conjugation mode. म्हणजेच कंजुगेशन मेथड ज्याच्यामध्ये सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होतं. तर याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट होणं खूप गरजेचं. याच्यामध्ये जनरली हा जो पार्ट आहे, जे ऑर्गॅनिझम्स आहेत एक पर्टिक्युलर अटॅचमेंट हा दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत फॉर्म करतो आणि याच्यामध्ये असणारा जो काही सर्क्युलर प्लास्मिड आहे DNA हा ट्रान्सफर केला जातो. ओके, तर याच्यामध्ये ज्यावेळेस अटॅचमेंट होते फिजिकली दॅट टाइम दे आर फॉर्म अ वन स्ट्रक्चर, channel like structure, and then the plasmid having the DNA, okay, this DNA structure is transferred on the second organism, that time to see
वन पार्ट जो कि आहे DNA क्रोमोझोम्स, सिंगल क्रोमोझोम. These double stranded plasmid, this is a extra chromosomal, okay, genetic material is transferred. So here one strand is come and this part is also appears, and then this part is closed and to form a new organisms. ओके, तर जनरली जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत कंजुगेशन टाईप ऑफ मेथडमध्ये जनरली जे काही DNA एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आहे तो ट्रान्सफर केला जातो. ओके, आणि त्यावेळेस न्यू ऑर्गॅनिझम हा काय होतो, प्रोड्यूस होतो. तर याला आपण काय म्हणतो, कंजुगेशन टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर जनरली आपण जे काही सायलेंट फीचर्स पाहतोय याच्यामध्ये आणखीन एक मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट, जनरली जे काही मॉर्फोलॉजिकली आपण स्ट्रक्चर बघतो याच्यामध्ये जर डिवायडेशन पाहिलं मोनेरा टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्समध्ये मॉर्फोलॉजिकल बेसिस ऑन दी मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिसेल, तर याच्यावरती आपल्याला हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत 4 टाइप्समध्ये डिवाइड झालेले दिसते. दिस टाइप ऑफ डिवायडेशन वी सी इन आफ्टरवर्ड्स. सो फर्स्टली आपण जो काही किंगडम मोनेरा आहे याच्यामध्ये सायलेंट फीचर्स पाहतो. सर्वात पहिल्यांदा जो सायलेंट फीचर आहे तो आहे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. ओके, म्हणजेच काय, सेल हा सिंगल सेलला आहे, ऑर्गॅनिझम हा सिंगल सेलला आहे आणि प्रोकॅरियोटिक टाईप ऑफ आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस जो वेल डिफाईंड नाही आहे. सेकंड, ओमनी प्रेझेंट आहे, फाउंड इन एव्हरीवेअर ॲट द सेम टाईम, म्हणजे आपण त्यांना कुठेही शोधू शकतो किंवा कुठेही ते आपल्याला भेटू शकतात. यांच्यामध्ये आपण जर नेचर पाहिलं तर फ्यूअर ॲटोट्रॉफ्स अँड किमोट्रॉफ्स. ओके, अँड मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर हेट्रोट्रॉफिक. स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं जनरली सेल वॉल प्रेझेंट आहे, पण सेल वॉल जी आहे ती कशापासून बनलेली आहे, पेप्टायडोग्लायकेन पासून बनलेली आहे. पेप्टायडोग्लायकेन म्हणजेच काय, तर पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. ओके, पेप्टायडोग्लायकेन इज अ generally made up of polymer of sugar and amino acid. Second structure is most important, is a double stranded DNA in a circular form, in a simple form and having a single chromosome is known as a nucleoid. Okay, and second one is a DNA as a extra chromosomal genetic element is known as a plasmid, and some ribosomes are present and those ribosomes are smallest ribosomes and 70S type of ribosomes, then eukaryotic. Okay, तर जनरली याच्यामध्ये मेन फंक्शन जर पाहिलं तर आपल्याला जे काही स्ट्रक्चर आपण पाहतो याच्यामध्ये मेन जो पॉइंट आहे तो म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन बाउंड जे स्ट्रक्चर्स आहेत ते प्रेझेंट नाही आहे, जसे की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स. दीज स्ट्रक्चर्स are the membrane bound structure and these structures are not present in a cell. Okay, organism. Sixth one, ribosome जो कि 70S टाइप चा आहे. ओके, तर सेवंथ, मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड ऑफ रिप्रोडक्शन जनरली दोन्ही टाइप्सचे रिप्रोडक्शन आपण त्याच्यामध्ये पाहतो, एक असेक्शुअल अँड सेकंड वन इज ए सेक्शुअल. असेक्शुअलमध्ये आपण 2 टाइप्सचे बघितले, एक बायनरी फ्युजन अँड सेकंड वन इज अ बडिंग. अँड सेक्शुअलमध्ये कंजुगेशन टाईप ऑफ मेथड, म्हणजेच काय, तर जो काही DNA आहे तो ट्रान्सफर केला जातो. ओके, अँड आपण आता जो काही स्टडी करणार आहोत, जी काही स्ट्रक्चर्स आहेत, ओके, मोनेरा किंगडम मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिवाइड केलेले आहेत. ओके, तर त्यांचे जे काही डिवायडेशन आहे त्याबद्दल स्टडी करू. जनरली 2 बेसिसवरती त्यांचं डिवायडेशन झालेलं आहे, एक मॉर्फोलॉजिकल अँड सेकंड वन इज बेस्ड ऑन दी इव्होल्युशन. तर आपण दोन्ही पाहूयात. सर्वात पहिल्यांदा मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकली they are categorized into 4. Okay, 4 categories. First, coccus. Second one is a
Bacillus, third one is a Vibrio, and fourth one is a Spirillum. Based on their morphological structure, in which जनरली जो काही एक्सटर्नल अपिअरन्स आहे त्याला आपण मॉर्फोलॉजिकली म्हणतो. तर जनरली याच्यामध्ये एक्सटर्नल जे अपिअरन्स आहे याच्यामध्ये आपण जो शेप पाहतो तर कोकस टाईपचे जे काही मोनेरा टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत किंगडम, तर याच्यामध्ये कोकस टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर इन राउंड शेप्ड. दे आर दी राउंड शेप्ड. बॅसिलस जनरली it is a rod shaped structure in Bacillus. Third one is a Vibrio, in which the shape of organisms is comma shaped or a kidney shaped. Okay, means this is the structure of Vibrio type of organisms, and also the kidney shaped, okay, or a bean shaped. Spirillum type of organism show the spiral. Generally spiral structure मध्ये as like that. जनरली मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेस जे काही शेप्स आहेत त्या शेप्सनुसार जर आपण पाहिलं तर कोकस टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स दे आर दी राउंड इन शेप. बॅसिलस टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर इन रॉड शेप. विब्रिओ टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर इन कॉमा और किडनी शेप्ड. ओके, अँड स्पायरिलम दे आर दी in a spiral in shape. Okay, so generally these 4 categories are based on the morphological structure of organisms. So the second type or a second category is based on the evolution. The classification is based on इव्होल्यूशन. तर जनरली इव्होल्यूशन बेसिसवरती जे डिवाइड झालेले ते 2 टाईपचे आहेत. फर्स्ट वन इज ए आर्चिओबॅक्टेरिया अँड सेकंड वन इज ए यूबॅक्टेरिया. आर्चिओबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया, these 2 types of or these categories are classified on the basis of evolutions. So we see in detail. Firstly we see the archaeobacteria. Archaeobacteria generally they are the different from the other bacteria from their different cellular features. Generally आपण आर्चिओबॅक्टेरिया जे आहेत ते अदर ऑर्गॅनिझम्स पेक्षा डिफरंट आहेत. तर कशाच्या बेसिसवर? देअर सेल्युलर ऑर्गनायझेशन और अ सेल्युलर स्ट्रक्चर इज अ डिफरंट फ्रॉम दी अदर ऑर्गॅनिझम्स. तर जनरली यांच्यासाठी जो सेकंड फीचर आपण स्टडी करतो सेल्युलर फीचर, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनरली हा जो ऑर्गॅनिझम आहे आर्चिओबॅक्टेरिया हा एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा सर्वाइव्ह करू शकतो. जनरली एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट व्हेरी हार्ड टू सर्वाइव्ह. ओके, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठी अशा इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह करणं खूप हार्ड असू शकतं, पण अशा इन्व्हायरमेंटमध्ये एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा आर्चिओबॅक्टेरिया काय करू शकतात? सर्वाइव्ह करू शकतात, ज्याला आपण काय म्हणतो? एक्स्ट्रीमो
Phylus. Extremophilus means survive in a extreme conditions or a extreme environment. It is a very hard to other organisms to survive. ओके, म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्सला सर्वाईव्ह करण्यासाठी ही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट हा खूप हार्ड जाऊ शकतो, पण जे काही आर्चिओबॅक्टेरिया आहेत यांच्यासाठी मात्र इथे सर्वाईव्ह करणं पॉसिबल आहे. तर याच्यामध्ये आपण एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कोणते कोणते पाहू शकतो, तर व्होल्कॅनिक क्रेचर्स असतील, ओके, किंवा साल्टी लेक्स असतील, किंवा हॉट स्प्रिंग्स असेल. ओके, तर अशा ठिकाणी सुद्धा आर्चिओबॅक्टेरिया काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. व्होल्कॅनिक क्रेचर जे की ज्वालामुखी उद्रेकापासून फॉर्म झालेले, साल्टी लेक्स म्हणजे हाय सॅलिनिटी असणारे जे काही लेक्स असतील, साल्ट हे जास्त प्रमाणात आहे अशा लेक्समध्ये, किंवा हॉट स्प्रिंग्स म्हणजे जे काही हॉट वॉटर आहे याचे जे स्प्रिंग्स असतात अशा ठिकाणी सुद्धा आर्चिओबॅक्टेरिया सर्वाईव्ह करू शकतात. ओके, तर जनरली अशा कंडिशन्समध्ये आपण जी काही एक्स्ट्रीम कंडिशन आहे यांना सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. जसे सलाईन वॉटर असेल, ओके, सॅलिनिटी खूप जास्त प्रमाणात आहे, जे काही साल्टी लेक्स आहेत सॅलिनिटी ही खूप आहे, तर अशा ठिकाणी जे ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह करू शकतात अशा सिव्हिअर कंडिशन्समध्ये, तर त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, हॅलोफिलस. तर जनरली हॅलोफिलस अशा ऑर्गॅनिझम्सला आपण म्हणतो जे ऑर्गॅनिझम्स जिथे सॅलिनिटी खूप जास्त प्रमाणात आहे अशा सिव्हिअर कंडिशन्समध्ये किंवा हॉस्टाईल इन्व्हायरमेंटमध्ये जे सर्वाईव्ह करू शकतात. ओके, त्यांच्याकडे अशी कॅपॅसिटी आहे की ते अशा ठिकाणी सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, हॅलोफिलस. दोज ऑर्गॅनिझम्स आर सर्वाईव्ह इन अ सॅलिनिटी, हाय सॅलिनिटी, this area is known as a halophilus. Okay, those organisms are called as a halophilus. Second one is a thermophilus. Thermophilus, those organisms are live in a extreme temperature. Those organisms are survive in a extreme temperature. Okay, those organisms are known as a thermophilus. म्हणजेच काय, तर अशा हॉस्टाईल इन्व्हायरमेंटमध्ये किंवा एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह करू शकतात ते आहेत आर्चिओबॅक्टेरिया. जनरली अदर ऑर्गॅनिझम्ससाठी ती जी कंडिशन आहे ती कंडिशन खूप हार्ड आहे किंवा व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाईव्ह फॉर अदर ऑर्गॅनिझम्स, पण अशा ठिकाणी सुद्धा आर्चिओबॅक्टेरिया काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. ओके, तर अशा कंडिशन्सनुसार आपण त्यांना डिवाइड केलेले, एक हॅलोफिलस जिथे हाय सॅलिनिटी असेल अँड थर्मोफिलस जिथे एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल, एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल. अशा ठिकाणी सुद्धा ऑर्गॅनिझम्स काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर बेस्ट एक्झाम्पल आपण पाहू तर याच्यामध्ये मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. मिथेनोजेनिक बॅक्टेरिया जनरली दे आर फाउंड इन गट ऑफ रुमिनंट्स इन काऊ अँड बफेलो. काऊ अँड बफेलोचा जो गट ऑफ रुमिनंट्स आहे, ओके, त्याच्यामध्ये मिथेनोजेनिक बॅक्टेरिया हे आपल्याला सापडतात. जसे की कुठे, गट ऑफ ruminants in cow and buffaloes. Generally they are useful for in production of methane in biogas. बायोगॅस प्लांटमध्ये आपण मिथेन प्रोडक्शन करण्यासाठी, ओके, मिथेन गॅस प्रोडक्शनसाठी आपण त्याचा यूज केला जातो. जनरली मिथेनोजेनिक बॅक्टेरिया दे आर फाउंड इन गट ऑफ रुमिनंट्स ऑफ काऊ अँड बफेलोज. ओके, त्यांच्या गटमध्ये आपल्याला मिथेनोजेनिक बॅक्टेरिया हा भेटतो. तर जनरली याचं मेन फंक्शन काय आहे,
तर बायोगॅसमध्ये मिथेन प्रोडक्शन करण्याचं मेन फंक्शन किंवा रोल जो आहे तो कोण प्ले करतं, तर मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. तर जनरली हे जे आर्चिओबॅक्टेरिया आहे हा जनरली एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतो आणि याच्यासाठी आपण त्यांना दोन पार्ट्समध्ये डिवाइड केले, एक हॅलोफिलस अँड सेकंड वन इज अ थर्मोफिलस. हॅलोफिलस those organisms are survive in a high salinity and thermophilus those organisms are survive in a higher temperature. ओके, तर जनरली अशा एक्स्ट्रीम कंडिशनला होस्टाईल इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आहेत आर्चिओबॅक्टेरिया. तर जनरली हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जो की मिथेनोजेनिक बॅक्टेरिया हा आपण पाहू शकतो. आर्चिओबॅक्टेरियाबद्दल आपण स्टडी केलेले आहे. तर आर्चिओबॅक्टेरिया जनरली जे काही डिफरंट सेल्युलर फीचर्स असल्यामुळे त्यांना आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे आणि ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशनला इन्व्हायरमेंटमध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. ओके, आणि आर्चिओबॅक्टेरियानंतर जो सेकंड वन आहे तो आहे यू बॅक्टेरिया. तर आपण यू बॅक्टेरियाबद्दल स्टडी करू. Second type of bacteria is a U bacteria. Generally, U bacteria are also known as a true bacteria. These are the included in true bacteria. Generally, आपण U bacteria true bacteria म्हणून सुद्धा ओळखू शकतो. These are the advanced bacteria. Okay. Second one is a U bacteria are autotrophs, autotrophic or a heterotrophic. त्यांचं नेचर कसं आहे, ॲटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉफिक, म्हणजे दोन्हीही नेचरमध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. तर ॲटोट्रॉफिक पण आहेत अँड हेटरोट्रॉफिक पण आहेत. पण ॲटोट्रॉफिक जे आहेत ते ट्रॉफिक्समध्ये जनरली आपण दोन टाईप्सचे बघू शकतो. एक क्लोरोबियम, दीज आर दी ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, अँड सेकंड वन इज ए क्रोमॅटियम और chemosynthetic are the sulfur bacteria. जनरली ॲटोट्रॉफिक आहे ज्याच्यामध्ये ग्रीन सल्फर पिगमेंट आहे आणि ज्याच्या थ्रू तो काय करतो तर सिंथेसिस करतो, फूड सिंथेसिस. आणि क्रोमॅटियम ज्याच्यामध्ये किमोसिंथेटिक म्हणजे केमिकल प्रोडक्शन सिंथेसिस केलं जातं फॉर दी फूड. दीज आर दी सल्फर बॅक्टेरिया. The cell wall of the U bacteria is made up of peptidoglycan. ओके, जनरली आपण मोनेरामध्ये जे काही सेलियंट फीचर्स पाहिले होते त्याच्यामधला मेन फीचर जो आहे तो यू बॅक्टेरियामध्ये आपण स्टडी करतो, ज्याच्यामध्ये सेल वॉल जी आहे ती पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेली आहे. ओके, तर जनरली हा जो पेप्टायडोग्लायकेन आहे किंवा सेल वॉल आहे पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेली आहे, ज्याला आपण म्युरिन सुद्धा म्हणतो. सेकंड नेम इज अ म्युरिन ऑल्सो. ओके, तर जनरली यू बॅक्टेरिया आर द ट्रू बॅक्टेरिया. These natures are, we show the autotrophic and heterotrophic. Generally autotrophic are divided into chlorobium and chromatium or also chemosynthetic, and heterotrophic are the different one. The cell wall is made up of peptidoglycan. Some different features we see in U bacteria. Okay, some the autotrophic, in which the best example we see the
cyanobacteria. Generally cyanobacteria, or it also known as a nostoc. Okay. Generally cyanobacteria is a best example for the autotrophic organism, in which generally it is living in fresh water filamentous form and it is a multicellular. Generally it is, we see in this structure, it is a multicellular. ओके. तर सायनोबॅक्टेरिया जनरली हा एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे जो की फ्रेश वॉटरमध्ये राहतो आणि याच्यामध्ये एक पर्टिक्युलर कवरिंग जी आहे ती आहे म्युसिलेजिनस शीथ. जनरली आउटर कवरिंग ही कशाची आहे, म्युसिलेजिनस शीथची आहे. तर जनरली याच्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर जे पर्टिक्युलर ऑटोट्रॉफ्स मध्ये पाहतोय, हा मल्टीसेल्युलर आहे, फिलामेंटस आहे अँड it is living in a fresh water. Okay, and their body is covered with mucilaginous sheath. तर जनरली जो स्ट्रक्चर आपण पाहतो तो ऑटोट्रॉफ्स मध्ये ऑटोट्रॉफिक आहे. तर जनरली याच्यामध्ये आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर जो मल्टीसेल्युलर आहे आणि फ्रेश वॉटरमध्ये राहतो आणि म्युसिलेजिनस शीथ हे त्याची कवरिंग आहे आणि याच्यामध्ये एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर जो पार्ट आहे सेलचा तो हेटेरोसिस्ट म्हणून काम करतो. तर हेटेरोसिस्ट जो आहे जनरली याचा मेन फंक्शन काय आहे, प्ले अ मेन रोल इन दी सायनोबॅक्टेरिया इज नायट्रोजन फिक्सेशन. हा काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन करतो. जनरली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल हे टिपिकल आहे. ओके, आपण आत्ताच पाहिलं. पण याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट, आता फोटोसिंथेटिक पिगमेंट्स कारण की हे कसे आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत. ओके, म्हणून यांचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स काय काय आहेत तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल, कॅरोटीन्स एक्सेट्रा. ओके, तर जनरली आपण यू बॅक्टेरिया जो आहे याच्यामध्ये स्टडी करतोय तो जनरली ट्रू बॅक्टेरिया आहे आणि याच्यामध्ये जे सेल वॉल जी आहे ती कशापासून बनलेली आहे, पेप्टाइडोग्लायकन पासून बनलेली आहे. आणि यांचं जर नेचर बघितलं तर ऑटोट्रॉफिक और हेटेरोट्रॉफिक इन नेचर आहे. जनरली ऑटोट्रॉफिक मध्ये एक क्लोरोबियम आहे जो की ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आहे अँड सेकंड वन इज ए क्रोमॅटियम और अ किमोसिंथेटिक जो की सल्फर बॅक्टेरिया आहे. ओके, तर आपण ऑटोट्रॉफिक बद्दल सर्वात पहिल्यांदा माहिती घेत आहोत. ऑटोट्रॉफिक कोणते कोणते बॅक्टेरिया आहेत किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. तर याच्यामध्ये त्यांचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेतोय सायनोबॅक्टेरिया और नॉस्टॉक. ओके, तर हा जनरली फ्रेश वॉटरमध्ये राहतो, फिलामेंटस स्ट्रक्चर आहे आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. याच्यामध्ये जर स्ट्रक्चर पाहिलं तर मल्टीसेल्युलर. ओके, आणि त्याची आउटर कवरिंग जी काही सेलची कवरिंग आहे ती कशाची आहे, म्युसिलेजिनस शीथपासून कव्हर झालेला आहे. आणि एक स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो जो की हेटेरोसिस्ट आहे. जनरली हेटेरोसिस्टचं मेन फंक्शन काय आहे तर तो नायट्रोजन फिक्सेशन करतो. आणि त्याचबरोबर हे ऑटोट्रॉफिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट हे क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटीन्स हे त्याचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. ओके,
तर जनरली ऑटोट्रॉफ्स जे आहेत ते आपण स्टडी केले. आता जो पार्ट राहिलेला आहे तो आहे हेटेरोट्रॉफिक, म्हणजे यू बॅक्टेरियामध्ये हेटेरोट्रॉफिक हा एक पार्ट राहिलेला आहे. तर आपण ऑटोट्रॉफिकमध्ये बेस्ट एक्झाम्पल पाहिले सायनोबॅक्टेरिया. ओके, तर आता आपण माहिती घेऊ हेटेरोट्रॉफ्सबद्दल. याच्यामध्ये आपण सेकंड वन पाहतोय जो आहे यू बॅक्टेरिया, ज्याला आपण ट्रू बॅक्टेरिया म्हणून सुद्धा ओळखतो. तर याच्यामध्ये आपण ऑटोट्रॉफ्सबद्दल माहिती घेतली. आता आपण घेणार आहोत हेटेरोट्रॉफ्सबद्दल. हेटेरोट्रॉफिक हेटेरोट्रॉफ्स आर दी मोस्ट अबंडंट. ओके, जनरली हे आपल्याला जास्त प्रमाणात दिसतील. तर याच्यामध्ये जनरली आपण एक तर डिकम्पोजर्स पाहतो अँड सेकंड वन जे आहेत ते ब्रेकिंग लार्ज मॉलिक्युल्स इन सिंपल मॉलिक्यूल और मिनरल्स, असे ऑर्गॅनिझम्स आपल्याला भेटतील. तर डिकम्पोजर जनरली जे काही डेड मटेरियल आहे, डेड ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, तर त्या डेड ऑर्गॅनिझम्सला काय करतात, ब्रेकडाऊन करतात, डिकम्पोज करतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डिकम्पोजर्स म्हणतो. पण ब्रेकिंग डाऊन ऑफ अ लार्ज मॉलिक्यूल इन द सिम्पल फॉर्ममध्ये किंवा मिनरल्समध्ये ज्यांना करतात अशामध्ये एक जो आहे अनएरोबिक्स, ज्या अनएरोबिक जो काही बॅक्टेरिया आहे तो मेन काय काम करतो तर कर्डिंग ऑफ मिल्क इंटू कर्ड, मिल्क इंटू कर्ड. ओके, जो बॅक्टेरिया आहे तो आहे लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस. त्याच्यानंतर सेकंड वन इज ए अँटीबायोटिक. अँटीबायोटिक, ओके, तर जनरली जो ऑर्गॅनिझम आहे अँटीबायोटिक प्रोडक्शन करणारे सुद्धा यू बॅक्टेरिया आहेत, जे की स्ट्रेप्टोमायसिटीज. ओके, स्ट्रेप्टोमायसिस और स्ट्रेप्टोमायसिटीज. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन करणारे सुद्धा बॅक्टेरिया आहेत, जसे की अझॅटोबॅक्टर. ओके, आणि त्याचबरोबर काही ऑर्गॅनिझम जे आहेत कंपोस्टिंग अँड डिग्रेडेटिंग ऑइल करणारे सुद्धा ऑर्गॅनिझम्स नाही. इतकेच नाही तर काही ऑर्गॅनिझम्स हे पॅथोजन सुद्धा आहेत, म्हणजे जे होस्ट सेलवरती अटॅक करतात आणि डिसीज काउज करतात. डिसीज काउजिंग बॅक्टेरिया सुद्धा आहेत, ज्याच्या थ्रू या टायफॉइड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस अँड टिटॅनस यासारखे सुद्धा डिसीज ऑकर्स होतात. ओके, तर हेटेरोट्रॉफ्स जे की फूडसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट असतील त्यांना आपण हेटेरोट्रॉफिक म्हणतो. तर जनरली यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला वेगवेगळे हेटेरोट्रॉफ्स हे मोस्ट अबंडंटली आपल्याला हेटेरोट्रॉफ्स दिसतात. तर अशामध्ये जनरली एक तर डिकम्पोजर्स, दे आर डिपेंड्स ऑन दी डेड मटेरियल और डिकम्पोजिंग दॅट मटेरियल. ओके, त्याला आपण डिकम्पोजर्स म्हणतो. तर जे काही डिकम्पोजर्स आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्या ब्रेकिंग अ लार्ज मॉलिक्युल्स इंटू सिम्पल मॉलिक्यूल और अ मिनरल. ओके, तर त्या लार्ज मॉलिक्यूलला ब्रेक डाऊन करून त्याच्यापासून एक सिंपल मॉलिक्यूल तर बनवतील किंवा मिनरल सुद्धा फॉर्मेशन करू शकतात. असे सुद्धा ऑर्गॅनिझम्स आहेत हेटेरोट्रॉफिक. ओके, तर याच्यामध्ये यू बॅक्टेरिया आहेत,
तर सर्वात पहिल्यांदा अनएरोबिक बॅक्टेरिया आहे जो की मिल्कचं कन्व्हर्शन कर्डमध्ये करतो, जो ऑर्गॅनिझम आहे लॅक्टोबॅसिलस. एक्झाम्पल काय? लॅक्टोबॅसिलस. सेकंड वन, अँटीबायोटिक प्रोडक्शन करणारे सुद्धा युबॅक्टेरियाज आहेत, जे की एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसिस. ओके. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन करणारे सुद्धा बॅक्टेरिया आहेत, जसे एक्झाम्पल ॲझॅटोबॅक्टर. ओके. त्याच्यानंतर असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे ऑइल डिग्रेडिंग करतात किंवा कंपोस्टिंग करतात, असे सुद्धा ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा युजफुल जर बघितले त्यासोबतच असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे की पॅथोजनचा रोल प्ले करतात, म्हणजे जे डिसीज कॉज करतात. तर ज्याच्यामध्ये असे कोणते कोणते डिसीज आहेत जे की यू बॅक्टेरिया थ्रू आपल्याला होतात, तर त्याच्यामध्ये टायफॉइड, कोलरा, ट्युबरक्युलोसिस, TB ज्याला आपण म्हणतो, अँड टिटॅनस असे डिसीज ऑकर्स करणारे सुद्धा ऑर्गॅनिझम्स आहेत. तर जनरली आपण किंगडम मोनेरा फर्स्टली आपण स्टडी करतोय. तर किंगडम मोनेरामध्ये जनरली युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक सेल्स ऑर्गॅनिझम्स हे प्रेझेंट आहेत आणि याच्यामध्ये आपण जर मेनली जर त्यांना डिवाइड केलं, यांचं स्ट्रक्चर पाहिलं आपण. ओके. त्यांना आपण दोन बेसिसमध्ये डिवाइड केले. वन इज अ मॉर्फोलॉजिकल, सेकंड वन इज अ इव्होल्युशनरी. तर जे काही मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण सेफ स्ट्रक्चरवरती त्यांना डिवाइड केलेले. कोकस जे की सर्क्युलर फॉर्ममध्ये आहेत. सेकंड वन इज अ बॅसिलस जे की रॉड शेप्ड आहेत. विब्रिओ जे की कॉमा और किडनी शेप्ड आहेत. फोर्थ वन इज ए स्पायरस. ओके. जे की स्पायरल शेपमध्ये आहे, स्पायरलम. तर जनरली आपण ते मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरवरती बघितलं आणि इव्होल्युशन बेसिसवरती आपण 2 टाईप्समध्ये त्यांना डिवाइड केले, आर्चेबॅक्टेरिया अँड युबॅक्टेरिया. आर्चेबॅक्टेरिया जे की एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ओके. एक्स्ट्रीमोफिलस ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांना जर डिवाइड केलं तर हॅलोफिलस और थर्मोफिलस. जे हॅलोफिलस सॅलिनिटीमध्ये राहू शकतात आणि थर्मोफिलस जे की एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये सुद्धा राहू शकतात. ओके. तर आर्चिओबॅक्टेरियासोबत आपण सेकंड बघितला यू बॅक्टेरिया. जनरली यू बॅक्टेरिया जो की ट्रू बॅक्टेरिया म्हणून ओळखतो. सेल वॉल हा पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेला आहे. आपण मोनेरा ज्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण स्टडी केलेले. ओके. ज्याच्यामध्ये मोस्टली हेट्रोट्रॉफिक आहेत आणि समार ऑटोट्रॉप्स और कीमोट्रॉप्स. तर मोनेरामध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं ज्याच्यामध्ये सेल वॉल जी की पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेली आहे, जो डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA स्ट्रक्चर आहे, सिंगल क्रोमोझोमल, अँड वन अल्सो अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट ज्याला आपण प्लास्मिड म्हणतो. आणि सम रायबोझोम्स आर प्रेझेंट इन 70S टाईप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट. ओके. तर जे काही स्ट्रक्चर आपण पाहिलं जे ट्रू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियामध्ये आपण त्या सेल वॉल ही पेप्टायडोग्लायकेनपासून बनलेले, त्यासोबतच ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स हे यू बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहेत. ॲटोट्रॉप्समध्ये आपण एक्झाम्पल बघितलं सायनोबॅक्टेरिया जो की मल्टीसेल्युलर अँड लिव्हिंग इन अ फ्रेश वॉटर. त्याच्यामध्ये आपण जे काही हेट्रोसिस्ट आहे जो की नायट्रोजन फिक्सेशन करतो. ओके. त्याच्यानंतर आपण हेट्रोट्रॉफिक बघितलं जे की मेजॉरिटी आहे, ज्याच्यामध्ये डिकम्पोजर्स आहेत आणि काही ब्रेकिंग डाऊन टू दी लार्ज मॉलिक्यूल इंटू स्मॉल सिम्पल मॉलिक्यूल और मिनरलमध्ये त्यांचं कन्व्हर्शन करतात. असे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोमायसिस, अझॅटोबॅक्टर and some oil degrading and pathogens also they are causing a diseases. ओके. तर याच्यानंतर यू बॅक्टेरियामध्ये आपण आणखीन एक जो काही युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे जो की युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक जो ऑर्गॅनिझम आहे मोनेरामध्ये ज्याला इन्क्लूड केलेला आहे तो आहे मायकोप्लाझ्मा. जनरली व्हॉट इज मायकोप्लाझ्मा? तर जनरली मायकोप्लाझ्मा इज ए स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म ऑफ द ऑर्गॅनिझम. जनरली हा जो मायकोप्लाझ्मा आहे तो स्मॉलेस्ट आहे, त्याचबरोबर डू नॉट हॅव अ सेल वॉल. सेल वॉल ही अब्सेंट असते आणि
many forms of the mycoplasma are pathogenic. This is causing, okay, and it is also a resistance to the antibiotics because absence of cell wall. Generally, mycoplasma, it is also included in kingdom Monera. It is the smallest living form of organism. It's do not have a cell wall. Cell wall present नाही आहे आणि हा जनरली जेवढे काही मेनी फॉर्म्स आपण त्याचे पाहतो ते जनरली पॅथोजेनिक इन फॉर्म्समध्ये आपल्याला भेटतं, पण इट इज अ रेजिस्टन्स फाउंड, इट फाउंड्स अ रेजिस्टंट टू common antibiotics because or due to the absence of cell wall. Okay, cell wall absent असल्यामुळे हा कॉमन अँटीबायोटिकचा रेजिस्टन्स म्हणून सुद्धा यूज होतो. तर जनरली मेनी फॉर्म्समध्ये हा आपल्याला पॅथोजेनिक दिसतो, पण त्याच्यावरती सेल वॉल प्रेझेंट नाही आहे आणि हा स्मॉलेस्ट आहे. ओके, लिव्हिंग फॉर्ममध्ये सर्वात स्मॉलेस्ट जो आहे तो आहे मायकोप्लाझ्मा. ओके, तर जनरली आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जो किंगडम मोनेरा आहे RH विटेकरच्या मते जो फर्स्ट वन किंगडम आहे किंगडम मोनेरा, याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा जो की सेकंड किंगडम आहे याबद्दल डिटेलमध्ये स्टडी